शिबी राजाने आपल्या सैनिकांना तराजू आणण्यास सांगितले। तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात त्यांनी स्वतःचे मांस कापून ठेवायला सुरुवात केली। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसे मांस कापले जात होते तसे कबुतराचे पारडे अधिकच जड होत जात होते। पण राजाच्या चेहऱ्यावर कुठल्याही वेदनेची छटा नव्हती। शेवटी राजा शिबी स्वतः पूर्णपणे त्या तराजूत बसतात आणि म्हणतात, माझ्या प्राणाची किंमत जर या पक्षाच्या जीवासाठी द्यावी लागत असेल तर मी तयार आहे। ते पाहून गरुड आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित होतात। त्याच क्षणी इंद्रदेवाने घेतलेल्या गरुडाचे रूप आणि अग्निदेवाने घेतलेले कबुतराचे रूप टाकून ते आपल्या खऱ्या रूपात प्रकट होतात। इंद्रदेव व अग्निदेव शिबी राजावर खूप प्रसन्न होतात। इंद्रदेव शिबी राजाला म्हणतात, हे शिबी राजा, तुझी निस्वार्थ वृत्ती आणि परोपकार पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत। तुझी न्यायप्रियता आणि त्याग भावना अद्वितीय आहे। तुझ्या या परोपकाराची कीर्ती युगानुयुगे सांगितली जाईल। त्यानंतर इंद्रदेव व अग्निदेव शिबी राजाला आशीर्वाद देतात आणि त्यांचे शरीर पुन्हा पूर्ववत करतात। अशा प्रकारे राजा शिबीची कथा आपल्याला निस्वार्थपणाचा आणि न्यायप्रियतेचा महान संदेश देते। राजा शिबी यांची कथा अत्यंत प्रेरणादायी असून ही कथा त्याग, धर्म आणि करुणा याचे उत्तम उदाहरण आहे। कथेची शिकवण: 1. परोपकार आणि त्यागामध्ये खरी महानता असते। 2. इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवणे हे श्रेष्ठ धर्माचे लक्षण आहे। 3. संकटातही कधीही न्याय व धर्म सोडू नये।